इंदोरीकर महाराज गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. आज इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. जय्यत तयारी या विवाह सोहळ्याची सुरू आहे. काल हळदीचा कार्यक्रम पार पडला. आज सायंकाळी हा विवाह सोहळा आहे. 100 एकरमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे हा विवाह सोहळा पार पडेल. 100 एकर परिसरात भव्य तयारी झालीय. लाखांच्या उपस्थितीची शक्यता आहे. या शाही विवाह सोहळ्याची पत्रिकाही व्हायरल झाली. गगनगिरी महाराज सप्ताहाच्या ध्वजारोहणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. कीर्तन पुष्पानंतर मुख्य विवाह सोहळा पार पडेल. राज्यातील बडे नेतेही या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. इंदोरीकर महाराज मुलीचा शाही विवाह करत असल्याने त्यांच्यावर एकच टीकेची झोड उडालीय. लोक त्यांच्यावर टीका करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही या शाही विवाहाचे आमंत्रण देण्यात आले. दोघेही या विवाह सोहळ्यात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राजकीय नेते, संत महंत यांची मोठ्या प्रमाणात हजेरी विवाह सोहळ्यात असेल. भव्य साखरपुड्यानंतर सोशल मीडियावर इंदोरीकर महाराज चर्चेत आले होते. त्यानंतर लग्नापेक्षाही मोठी पैशांची उधळपट्टी महाराजांकडून केली जात आहे. उपदेश एक, आचरण दुसरं म्हणत नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा इंदोरीकर महाराजांना धारेवर धरले. साखरपुड्यापेक्षा लग्न अधिक भव्य करण्याचे महाराजांनी अगोदरच जाहीर केले होते. आता या शाही विवाह सोहळ्यामुळे महाराजांना पुन्हा एका लोक खडेबोल सुणवताना दिसत आहेत. लग्न साधी करा असे कायमच कीर्तनात इंदोरीकर महाराज सांगताना दिसतात. इंदोरीकर महाराज यांना त्यांच्या मुलीच्या लग्नात याचा विसर पडल्याचे बघायला मिळत आहे. प्रत्येक गोष्टीचे शाही नियोजन या विवाह सोहळ्यात करण्यात आले. डेकोरेशन, पाहुण्यांची खास व्यवस्था आणि खास जेवणाचे नियोजन या विवाह सोहळ्यात करण्यात आले. मात्र इंदोरीकर महाराज लेकीच्या लग्नात पैशांची ज्या पद्धतीने उधळण करत आहेत ते लोकांनी पचनी पडत नाहीये. मुलीच्या साखरपुड्यानंतरही इंदोरीकर महाराज यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com।